हॅलो स्टुडंट्स, मी श्रद्धा बागुल तुमचं सर्वांचं महाराष्ट्र मीडिया चॅनलवर स्वागत करते। आज आपण इयत्ता 6वीचे इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाला सुरुवात करणार आहोत। पण सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही अजूनही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळवा। महाराष्ट्र मीडिया चॅनलवर 1ली ते 12वी पर्यंतचे सर्व विषयांचे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होतील, तर नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आज आपला पहिला पाठ आहे भारतीय उपखंड आणि इतिहास। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय उपखंड आणि इतिहास हा धडा अभ्यासणार आहोत। यामध्ये आपण 3 मुद्दे अभ्यासणार आहोत। पहिला मुद्दा असणारे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य, दुसरा मुद्दा असणारे भारतीय भौगोलिक वैशिष्ट्य आणि तिसरा मुद्दा असणारे भारतीय उपखंड। तर आपण पहिल्या मुद्द्याला सुरुवात करूया, इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्यांच्या भोवतालाचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिलं। आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्यांच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे पाहिले। अश्मयुग संस्कृती ते नदीकाठाच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीच्या अभ्यासामध्ये कसला अभ्यास केला होता, तर आपण मानव आणि त्यांच्या भोवतालाचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिलं होतं। आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्यांच्या परिस्थिती बदलांशी कसे जोडले होते ते पाहिलं। त्यानंतर अश्मयुग संस्कृती ते नदीकाठाच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला, आपण याचा पण आढावा 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये घेतला होता। इथे आपल्याला इतिहासाची व्याख्या दिलेली आहे। इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय। स्थल, काल, व्यक्ती व समाज ही इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे। भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करतात। यामध्ये आपल्याला काय सांगितले, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटकांची सुसंगत मांडणी। इतिहासाची आपल्याला इथे व्याख्या दिलेली आहे। स्थल, काल, व्यक्ती व समाज म्हणजे स्थळ, काळ, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहे। या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। या 4 घटकांपैकी जर एकही घटक जर तिथे उपस्थित नसेल तर आपला इतिहास जो काय आहे तो लिहिला जाणार नाहीये। यांपैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजेच भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे। भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करते। म्हणजे इतिहास आणि भूगोलाचे जे काही नाते ते अतूट आहे असं इथे सांगितलं गेलंय। आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते। समाज जीवनसुद्धा त्यांच्यावर अवलंबून असते। उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते। डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते। त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात। त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो। डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर
आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवनपद्धतीतील इतर गोष्टींमध्येही फरक आढळतो. इथे आपल्याला सांगितले गेले आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिस्थितीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. समाजजीवनसुद्धा त्यांवर म्हणजे या गोष्टींवर अवलंबून असतो. त्यांनी आपल्याला ते एक उदाहरण दिलेलं आहे. जे डोंगराळ प्रदेशात राहतात जे लोक, त्यांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या जरा कमी प्रमाणात उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा मिळतात. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक प्रमाणात अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांची जीवनपद्धतीतील इतर गोष्टींमध्येही बराचसा फरक आपल्याला आढळून येतो. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारी पिके, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम, वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. ग्राम, वसाहती, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते आहे हे स्पष्ट होते. इथे आपल्याला सांगितले आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारी पिके, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत जाते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. म्हणजे जिथे आपल्याला जगण्याची जी साधने उपलब्ध असतात तिथे जो आपला मानवी समाज आहे तो दीर्घकाळ म्हणजेच जास्त काळासाठी वस्ती तयार करतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्राम, वसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. ग्राम, वसाहती, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यांवरून इतिहास आणि भूगोल यांचे अतूट नाते आहे हे स्पष्ट केले जाते. इथे आपल्याला आपला दुसरा मुद्दा अभ्यासायचा आहे भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. आपला भारत देश हा विस्ताराने खूप मोठा आहे. भारत देशाच्या उत्तरेला हिमालय तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान, निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला सगळा प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन
भारत असा करणार आहोत। आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते। भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात। जेव्हा आपण भारताच्या इतिहासाच्या जडणघडणीचा विचार करतो तेव्हा आपल्याला खालील प्रकारे 6 जे काही भूप्रदेश आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात। पहिला आहे हिमालय, दुसरा सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश, थरचे वाळवंट, दख्खनचे पठार, समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश, समुद्रातील बेटे। त्यातून आपण पहिला भूप्रदेश म्हणजेच हिमालय पर्वत अभ्यासणार आहोत। ही हिमालय पर्वत आहे। तर बघूया हिमालय पर्वतामध्ये काय आहे। हिंदुकुश व हिमालय पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे। या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे। मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे। मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला आहे। चीनपासून निघून मध्य आशियातील अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो, कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते। याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला। अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले। दुसरा भूप्रदेश आपण अभ्यासणार आहोत सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश। सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आहेत आणि त्यांच्या उपनद्या त्यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे। हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वीकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे। भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य या प्रदेशात उदयास आली। यात आपल्याला सांगितले सिंधू गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे। हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध पंजाबपासून पूर्वीकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे। भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य आणि साम्राज्य यांचा प्रदेशात उदयास आले। तिसरा भूप्रदेश आहे थराचे वाळवंट। थराचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेला आहे। त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे। उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छच्या रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे। हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटात पोहोचते। पाकिस्तानामध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात। राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहेत। त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीचे अनेक स्थळं विखुरलेली आहेत। थराचे वाळवंट याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले, थराचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही महत्त्वाच्या भागांमध्ये पसरलेली आहे। त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे। थराच्या वाळवंटाचा काही भाग जो आहे तो आजही आपल्याला पाकिस्तानमध्ये बघायला भेटतो। उत्तरेला सतलज नदी आहे, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा आहेत, दक्षिणेला कच्छचे रण आहे आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे। हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थराच्या वाळवंटात पोहोचते। हिमाचल प्रदेशातून जीव नदी
उगम पावते, तिचं नाव घग्गर नदी आहे, ती थराच्या वाळवंटात येऊन पोचते. पाकिस्तानामध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात. जी घग्गर नदी आहे त्याच नदीला पाकिस्तानमध्ये हाकरा या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडले आहेत. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे विखुरलेली आहेत. चौथं बघणार आहोत दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यांमध्ये असलेले भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. तर भूप्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठारात व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्यांच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्ट्याचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरात पूर्व घाट असे म्हटले जाते. या पठारातील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्य होऊन गेली. पाचवा भूप्रदेश आपल्याला अभ्यासाचा आहे समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतींशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजे जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले, तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. शेवटचा भूप्रदेश आहे समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळाच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असते. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच तांबड्या समुद्राचे माहिती पत्रक किंवा माहिती पुस्तक, या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेलं आहे. तिसरा मुद्दा म्हणजेच भारतीय उपखंड. आपण हा मुद्दा अभ्यासणार आहोत. हडप्पा आणि मोहेंजोदडो हे शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतातील उपखंडाच्या वायव्य भागात झालेला आहे किंवा झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांची महत्त्वाची स्थान आहेत. म्हणजेच हडप्पा आणि मोहेंजोदडो हे शहरे
आजच्याही पाकिस्तानात आहे। अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून होणारा जो भूभाग आहे त्याला दक्षिण आशिया या नावाने ओळखलं जाते। याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही म्हणतात। हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारत उपखंडाच्या वायव्य भागामध्ये आढळला जातो किंवा झालेला आहे। चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत, तरी या प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते। प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे। अशा प्रकारे आपण आज पहिलं प्रकरण इथे अभ्यासलेलं आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।